यांचा मागे नर्मदे नर्मदे मी ज्ञानेश्वर चंद्र वांटिळे, मुक्काम पोस्ट करंजगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझी दुसरी परिक्रमा आहे आता. मला असा अनुभव आला मागच्या वर्षी का ज्या वेळेस आम्ही ओंकारेश्वरला नर्मदा परिक्रमा चालू केली, स्टार्ट केली, तर पुढं 5-6 किलोमीटर अंतरावर मौनी महाराज आश्रम आहे. तर त्या आश्रमात थोडंसं जंगल लागलं. मैयाच्या कडेने आम्हाला रस्ता माहीत नाही, काय नाही. मग मध्ये गेल्याच्या नंतर जवळ 1.5 किलोमीटर मध्ये गेलो आम्ही. तिथं रस्ते 3 ठिकाणी 3 रस्ते फुटले असे. हो, ते आम्हाला कळानच कोणत्या रस्त्याने जायचं. कोणत्या रस्त्याने जायचं. बरं, मैयाला म्हटलं, मैया आता तू सांभाळ, आम्हाला रस्ता दाखव. काय योगायोग, तर तिथं डायरेक्ट एक गाय होती, अशी लाली, खूप मोठी गाय होती. त्या गायनं असं इकडं मुंडकं दाखवलं, म्हणजे तोंड इकडे केलं. मग यांना, मी बाकीच्यांना 12 जणांचा ग्रुप होता आमचा, त्यांना म्हटलं आपल्याला मैयाने सांगितलं इकडं चालायचं. आणि आम्ही कंप्लेट लगेच पुढच्या आश्रमामध्ये आलो. अरे वा. ते झालं. त्याच्यानंतर आम्ही खप्परमाळ, पुढं खप्परमाळला आलो. तर जेवणाची व्यवस्था होती तिथं डोंगरावर. घाट चढून आल्याच्या नंतर आश्रम आहे. तर त्या आश्रमापासून इथं काठीपर्यंत एकच आश्रम आहे फक्त. तर तो प्रॉब्लेम असा आहे का जवळजवळ 35 किलोमीटर, म्हणजे 30 ते 35 किलोमीटरच्या त्या पिरियडमध्ये आश्रम नाही. बरोबर आहे. तर पाणी संपलं आमचं. शूळ पाणी, म्हणजे खप्परमाळच्या घाटवर चढल्याच्या नंतर पाणी संपलं. जेवायला काय नाही. 1 वाजला. आश्रमाचे नियम राहतात, बरोबर. 1 वाजेच्या आत आलं पाहिजे असं. तर मग आमच्याकडे काहीच नाही, पाणी नाही, काय नाही. मैयाला म्हटलं, मैया आता चालवत नाही, तू आडवी ये, आम्हाला काहीतरी दे. आणि काय योगायोग, 5 मिनिटातच एक मोटरसायकलवर माणूस आला. 2 माणसं होते ते. त्यांनी एक बॅग भरून आणली होती. त्याच्या 4-4 पोळ्या होत्या, रामबंधूच्या लोणच्याचं पॉकेट होतं, एक मिरचीची पॅकेट आणि बिस्लरीची एक बाटली. म्हणजे बघा हा किती त्या मैयाचा हे म्हणायचा. मग त्याच्यामुळं मनात हुरूरच लागून गेली. आणि त्यातली त्यात आता ह्या वेळेस पण आता दुसरी परिक्रमा चालू केली. मी ओंकारेश्वरला येऊन 15 दिवसापूर्वी परत घरी गेलो होतो. माझा पाय मुरगाळला. ओंकार मानदाताची परिक्रमा केली. त्याच्यानंतर गजानन महाराज आश्रमात जायचं तर माझी चप्पल सरकली, पाय मुरगाळला. परत घरी निघून गेलो. पाऊस चालू होता थोडासा. मग परत माझ्या डोक्यात आलं, नाही आपल्याला जायचं. 5 परिक्रमा करण्याचा संकल्प केलेला आहे मी, आणि तो करणारच मैयाच्या कृपेने. कारण मैया करून घेते. आपण म्हणतो मी केलं, आपण काहीच करत नाही. ही गोष्ट आहे. सगळं मैया करून घेते, कोणीच नाही. आणि इथं संचय करायचा नसतो, कधीच संचय नाही करायचा माणसाने, कोणी कुठल्याच गोष्टीचा नाही. बरोबर आहे. मैयाने आपल्याला काय सांगितलेलं राहतं, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे जे 6-7 गुण आहे, अवगुण, ते सोडून द्यायचे राहते. पण लोक काय करतात, काही या रस्त्याला 100% भांडण हे होतच. मग ते कसं होतं काय माहीत नाही. म्हणजे माणसाने फक्त हे दुर्गुण सोडले पाहिजे, तर नर्मदा परिक्रमा करणं महत्त्वाचं आहे. आता त्या दिवशी आम्ही 3 दिवसापूर्वीचा विषय, आम्ही बडवानीमध्ये राहिलो, सीताराम महाराज आश्रम. तर त्या आश्रमामध्ये पहाटे 3 वाजता एक बाबा होते, त्यांना अटॅक सारखा प्रकार झाला. तर त्यावेळेस कोणीच मध्ये जायला तयार नव्हतं. तर अशा वेळेस नर्मदा मैयाची परिक्रमा केल्यापेक्षा त्या बाबाला जर वाचवायचा प्रयत्न केला असता तर 100% परिक्रमा पूर्ण झाली असती. म्हणजे एकमेकाला, माणूस म्हणतो ना, एकमेक करू काय मदत करतो आपण, तर मदत केली पाहिजे बुवा. असं एकटेपणाने राहिलं नाही पाहिजे माणसाने. आता हे असं जर झालं, कोणाला असं अटॅक सारखा प्रकार झाला, तर त्याला कमीत कमी त्याला असं उखडू बसवायचं, म्हणजे उखड बसवायचं. हो, उखड बसून त्याला बसू द्यायचं. एखादं भितड्याला टेकूलायचं, टेकून बिकून द्यायचं. आणि त्याचं ह्या बोटाला इथं या पॉइंटला दाबायचं त्याला. लक्षात ठेवा, इथं दाबायचं, इथं दाबत राहायचं. हे तर दोघं हाताला, कधी या हाताला कधी या हाताला दाबत राहायचं. आणि दोघ्या हाताला जर जास्त त्रास होतो तर छात्यानं दोघा हाताने त्याला प्रेशर करायचं, पंप केला ना, पंप करायला. आणि घाबरायचं नाही. आणि या वास्ते समजून घ्या, यात्रेमध्ये एखाद्याचं शरीर सुटतंय. शरीर सुटणं म्हणजे काय, त्याने शरीर सुटलं म्हणजे एखादा वारला पण, तर हे सर्वात पुण्याचं काम आहे. यात्रेमध्ये जाणं पुण्याचं काम आहे. घरी गेला तर त्याला ते काही उपयोगाचं नाही. कमीत कमी एक होऊन जाईल ना भाऊ. यात्रेमध्ये गेला असताना त्याने तिथं शरीर सोडलं, म्हणजे तिथं त्याचे देह वास झाला.
ती यात्रेमध्ये तो कायमस्वरूपी लोकांच्या डोक्यात डोक्यात राहतो. आता तुम्ही इकडे जाणार पुढं, हो. आता इथून पिपलकुटान पुढे एक बाबा आहे. हा. एक बाबाने माझ्याकडे त्याने हे मागितलं, म्हणजे फार वयस्कर बाबा आहे, त्याने 4 धामच्या पूर्ण यात्रा केलेल्या होत्या. मंगलगिरी बाबा आहे, हा. त्याने सर्व यात्रा पूर्ण केलेल्या आहेत. त्याने काय त्याचं ते की नर्मदा मैयाची यात्रा करत होता. तो माझ्याकडे आला दुकानावर. मी म्हटलं बाबाजी चाय लोगे, फार तामसिक होता, म्हणजे बोलण्यामध्ये एकदम टाइट होता. बोले कहाँ से चाय पिलाएगा तू? क्या बाबाजी मैं घर से मंगा देता. हाँ ठीक है बोले घर पे दे दे. मग त्याला चहा दिला, चहा घेतला. मग मेरे को बोले एक सफेद गमछा मिलेगा क्या? क्या बाबाजी मिलेगा. सफेद गमछा दिलं त्याला. आणि दुसऱ्या दिवशी तर तो त्यानं ते पुढं तिथं शरीर सोडलं. मग त्याला तिथे त्याची समाधी केलेली, रस्त्यात मिळेल ते मंगलगिरी बाबाचा समाधी केलेली गावच्या लोकांनी. मग दरवर्षी त्याचं ते त्या दिवशी वारला त्या दिवशी त्याचं ते हे करतात, दरवर्षी पुण्यतिथी मनवतात. काही पण तिथं 2 घास लोकांना इकडे घालून. म्हणजे असं घरी तर तो मेला असता तर त्याचं काय राहिलं असतं. घरी मेला म्हणजे काय, 10 दिवस रडून घेणार, जायचं 1 वर्षभर रडून घेणार, त्याच्यानंतर तर विसरतील ना. आता जेवढेही लोक जातात त्यांना माहिती, एखाद्याला माहिती बघितली मंगलगिरी बाबाची समाधी, या माणसाने तर शरीर सोडलं, दर्शन घेणारच ते. असं हे कामाचे हे परमार्थाचा रस्ता आहे ना. हा संसारिक रस्ता नाही, परमार्थाच्या कामासाठी तुम्ही निघाले नाही. परमार्थामध्ये तुमचं शरीर जाणं म्हणजे. एक गोष्ट अशी सांगायची मला, का ह्या रस्त्याला कोणी कितीही पैशावाला असल तर त्यांनी गर्व हा बिलकुल करायचा नसतो. कारण इथं प्रत्येक जण भिकारी असं समजायचं. कारण आपल्याला भिक्षुक आहे. ज्यावेळेस मैयाची परिक्रमा उचलली आपण त्यावेळेस भिक्षुक झालो. तुमच्याकडे किती पैसे, तुमच्या पैशाला कोणी विचारत नाही. बाबा पहिली गोष्ट आहे तसे निर्धनियाचा सब जग, निर्धनियाचा सब जग, धनवंता नाही कोण, धनवंता ताके जानियो जाके पास में राम नाम धन होय. हे सर्व जग निर्धन्यांचे. जेवढा मोठा, जेवढा जास्त पैसेवाला तो तेवढा जास्त मोठा भिकारी. तो जास्त मोठा भिकारी, कमी पैसेवाला छोटा भिकारी. इथं सर्व भिकारी. आणि मैया प्रत्येकाची परीक्षा सुद्धा घेते. मग घेईल ना परीक्षा, घेतेच परीक्षा तर घेणार आहे बाबा. चला ठीक आहे बाबा, आपण इथं आले आणि आपले चांगले अनमोल असे अनुभव सांगितले काय. आणि इथं सेवेची संधी दिली. चुलपाणी जाडी नर्मदा आश्रम मोलगी इथं आपण येऊन सेवेची संधी दिली, याबद्दल तुमचं धन्यवाद. नर्मदे नर्मदे हर. मला बोलता नाही येत म्हणे, पण चांगले बोलले त्यांना काय.